गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. दृष्टी महाराज आम्ही दृष्टी पुढे गाढव का असना पण घोड समजू त्याला. याचा अर्थ असा आहे की माणसानं लाज सोडली पाहिजे. लाज सोडली की महाराज परमार्थ होतो. म्हणून लाज भय प्रत्येक माणसाला भीती आहे बघा. भीती नाही असा माणूसच नाही जगामध्ये. गावामध्ये एखादा श्रीमंत माणूस असू द्या त्याला भीती कशाची? चोरी होण्याची. गावामध्ये एखादा पैलवान असू द्या त्याला भीती कशाची? हरण्याची. गावामध्ये एखादा मान प्रतिष्ठा असणारा माणूस असू द्या त्याला भीती कशाची? कलंक लागण्याची, अपमान होण्याची. एखादी स्त्री सुंदर असू द्या तिला भीती आहे कशाची? कुरूप होण्याची. कशाची जरी भीती नसली तर मरणाची भीती प्रत्येक माणसाला. कोणाला मरू वाटतं हातवर करा बरं. 1 2 3 51 52 110 110 जाईल नाही का? कोणीच नाही. कोणालाच मरू वाटत नाही महाराज. मर म्हणल्याला सहन होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या पुराला म्हणलंय तिकडे मर ते काय म्हणे थांब फिरत म्हणतो पाहतो तुझ्याकडे. मर म्हणल्याला सहन होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आगा मर हा बोलणं सहाते. मरण पुढचं आहे महाराज. कोणालाच मरू वाटत नाही महाराज. 5 मिनिटामध्ये जरी मरण असतं तर मरू वाटतं का? नाही. आमच्या गावची एक म्हातारी 1 महिनाभर खातं नव्हती बोलत नव्हती. किती दिवस? 1 महिनाभर खातं नव्हती बोलत नव्हती महाराज. पण असं म्हणतात लोक की मरण जवळ आले की ते बडबड करतात लोक. 1 महिन्याच्या नंतर लागली बडबड करायला. सकाळी 6 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत सुनन ऐकून घेतलं. सुनन एकच शब्द म्हणला काय? माय मै सासू खाई न बिन जाई न बी. जाईन म्हणजे घरी नाही. उपर यमपुरी. खाई न बिन मरण बी म्हणायचं होतं पण तिला वाटतं डायरेक्ट कसं मराव. आणि मग महाराज त्या म्हातारीला तेवढाच शब्द लागला. आणि रात्रीच्या 12 वाजता वाट पाहिली तिने लोक झोपण्याची. लोक झोपले. रात्रीच्या 12 वाजता एक हातात काठी घेतली एक हातात कंदील घेतला आणि पालखीच्या रस्त्याने निघाली. कुठं? जीव द्यायला निघाली. माझं कीर्तन जवळच होतं आणि त्या रस्त्याने मी जाऊ लागलो. ती म्हातारी ओळखली. मी गाडीतून खाली उतरलो. म्हातारीचा हात धरला आणि त्या आजीला म्हणलं आजी एवढ्या रात्री 12 वाजता कुठे चालली? ती आजी म्हणले चालले जीव द्यायला. मी म्हणलं जीव द्यायला चालली म्हातारी? म्हणजे कंदील कशाला? तुम्ही इच्छू काढायच बी वाटत. हिरीत उडी मारली असती तर किती मिनिटात मेली असती? 5 मिनिटात. आणि फाशी घेतली असती तर 2 मिनिटात मेली असती. पण मरणाची भीती वाटली का नाही? पण आमच्या वैष्णवाला विचारा महाराज भीती वाटते का? हम हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे. वैष्णवाला भीती नाही महाराज. मरण जरी डोळ्यासमोर असलं तरी वैष्णव भीत नाही. जनाबाई सुळावर द्यायचं होतं. थोडा विचार कशावर द्यायचं होतं? सुळावर. कशामुळं? जनाबाई अभंग काय किती गोड अभंग म्हणायचे जनाबाई. सुंदर माझे जाते के फिरते बहुतुके ओम्या गाव कौतुके तुये रे बा विठ्ठला. कोणाचं आहे? जनाबाईचं. कशावरलं गाणे? जात्यावरलं. आता तर काही निघले जात्यावरले गाणं. काल मी गाणं ऐकलं एक नवरदेव आला आणि आलं आणि थम्सअप दिलंय पियालं. काय गाणे निघले? काही म्हणालेत महाराज लोक. लोक जाऊ दे. त्याच कारण महाराज जनाबाईचं भजन सुरू झालं. विटेवरचा देव याचा आणि जनाबाई जवळ बसायचा आणि जनाबाईला म्हणायचं जने मन बरं अभंग मन मला ऐकायचा. काय नवले महाराज. जनाबाईचं भजन सुरू झालं की विटेवरचा देव खाली यायचा आणि म्हणायचा अभंग मन. आमचं भजन सुरू झालं की लोक म्हणतात वरती भोगी बंद करा. ते आमच्या भजनात आणि जनाबाईच्या भजनात फरक आहे. विठाला विठाला. जनाबाई गोड अभंग म्हणायच्या महाराज. काय अभंग म्हणायचं जनाबाई? पंढरी हे माझे माहेर सागणे ओविया कांदणे गावो गीते. जनाबाई गोड अभंग म्हणायच्या. जनाबाईचा अभंग ऐकण्यासाठी महाराज विटेवरचा देव याचा. याचं कारण आहे जनाबाई गाथ्यातले अभंग म्हणायचे. कशातल्या? गाथ्यातले. आताच्या लोकांनी गाथा बांधून ठेवला आणि माथाच वापरायचे. काही म्हणाले ते लोक. आता एक नवीन पद्धत निघली बाबा. कोणी उठायला घागर घेऊनच पळाले. रडू नको बाळा बाय मी पाण्याला जाते. कशाला पाण्याला जाते? मर तिकडच. अरे भजन ते ओंगळवाने नरका जाणे सुखी
चांगलं भजन म्हणल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होईल का नाही याच्यात गॅरंटी नाही. तर महाराज वांगलं भजन म्हटल्याच्या नंतर नरकातच जावं लागेल भाऊ. विठाला जनाबाई गोड अभंग म्हणायच्या महाराज. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणी तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही तुझे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही तुझे. मोत्याचे दाणे तुझ्या मला विठ्ठला काही नाही तुझ्या मला विठ्ठला काही नाही. चंद्र सूर्य तुझे डोळे. जनाबाई गोड महाराज अभंग म्हणायचा आणि विटेवरचा देव खाली यायचा, अभंग ऐकायचा. एके दिवशी अभंग ऐकता 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 झोप आली. अलंकार खुंटीला ठेवले, गोधडी पांघरली होती. जनाबाई सांगितलं जने मी इथंच झोपतो म्हणे. झोप, सकाळी उठवते तुला. सकाळी 4 वाजता निष्ठावंत वारकरी आले, म्हणू लागले उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. देव तसाच उठला आणि विटेवर जाऊन उभा राहिला. अंगावर गोधडी, अलंकार खुंटीला. बडवी पूजा करण्यासाठी आले. आल्याच्या नंतर एका पुजाऱ्यानं पाहिलं तर देवाच्या अंगावर त्या ठिकाणी महाराज गोधडी बाजूला केली, अलंकार दिसले नाही. चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. महाराज त्या ठिकाणी चोरी झाली, चर्चा झाली. एक मोठा माणूस होता महाराज, त्याने विचार केला ही गोधडी कोणाची ओळखा म्हणे. चोरी लक्षात येईल, गोधडी जनाबाईची म्हणले. जनाबाईच्या घरी दिंडी गेली आणि जनाबाईला विचारलं जने चोरी केली काय? नाही हो. मग ही गोधडी कोणाची आहे? माझीच आहे म्हणे. देवाच्या अंगावर कशी आली? म्हणे तुमचा देव माझ्या घरी आला होता रात्री. कशाला? अभंग ऐकायला. म्हणे एवढा अधिकार तुझ्या घरी देव आला? मग आम्ही किलोची गणगुळी पाव किलो आणली, आमच्या स्वप्नात नाही. तुझ्या घरी देव आला? म्हणे हो ना, माझ्या घरी देव आला. मग मात्र त्या ठिकाणी महाराज खोटं बोलती म्हटले आणि त्या ठिकाणी महाराज अलंकार पाहिले खुंटीला होते. जनाबाई सुळावर द्यायचं ठरवलं. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळी तू सख्या श्रीहरी आळचुरीचा माझ्यावरी. चोरीचा आळ आला महाराज. चोरीचा आळ आल्याच्या नंतर जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं. जनाबाईने ते सुळा पाहिला आणि सूळ पाहिल्याबरोबर शिव्याच दिले महाराज. ऐ विठ्या मूळ मायेच्या करट्या, तुला कोण बोलवलं होतं? तुझे गेले मडी तुला पाहुणे काळ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. शिव्या देऊ लागली महाराज. कोण? जनाबाई. ती जनाबाई बरं. आता गणेशपूरची जनाबाई देईल शिव्या उद्या, नका देऊ. तुमचा अधिकार आणि त्याचा अधिकार वेगळा आहे महाराज. त्या जनाबाईचा अधिकार लय मोठा होता. आजच्या जनाबाईचा अधिकार आहे ना, पण तेवढा नाही. आजची जना नवरेल म्हणते पाणी घेणार, तू बी पेणार, मला बी देणार. ही आजची जना, ती जना वेगळी होती महाराज. जनाबाईनं सुळाकडे पाहिलं, शिव्याचा पट्टा सुरू केला. देवानं त्या शिव्या ऐकल्या महाराज सुळाचं पाणी पाणी केलं. जनाबाईला कोणीतरी विचारलं, जनाबाई सूळ होता तुमच्या समोर, भीती वाटली नाही का? जनाबाई म्हणल्या, आता बय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची विठोबार कुमाई. वारकरी संप्रदायावर निष्ठा असणं फार महत्वाची. आपली सगळी निष्ठा निष्ठी महाराज आणि आपल्या देवावर आणि आपल्या त्या ठिकाणी महाराज पंथावर, आपल्या धर्मावर निष्ठा असणं फार महत्वाची. किती निष्ठा असावी महाराज? प्रभू रामचंद्राच्या महाराज त्या वानर श्रेणीमध्ये गंधमादन नावाचं वानर होतं आणि ते वानर महाराज त्या ठिकाणी त्या कुंभकर्णाच्या हातात लागले
आता ते रणांगणामध्ये महाराज सगळे वानर मेलेले, राक्षस मेलेले, सगळे तिकडे तिकडून महाराज ते रक्तबंबाळ झालेले ते रणांगण, जिकडून तिकडून वास येत होता, दुर्गंधी येत होती. तर ते गंध मादन हातात लागलं, त्या वानराच्या अंगाचा सुगंध येत होता. ते सुगंध त्या महाराज कानामध्ये गेला. कोणाच्या? बाळू महाराजाच्या. कुंभकर्णाच्या. जरा बोला तुम्ही, असं फ्रेश राहा जरा. कोणाच्या कानात गेला? कुंभकर्णाच्या. आणि कुंभकर्णाला जरा बरं वाटलं, कारण ते वास येऊ लागला, दुर्गंधी येऊ लागली, बरं वाटलं. आणि बरं वाटल्याच्या नंतर असं हातात धरलं त्याला. अरे म्हणे तुझ्या शरीराचा सुगंध येतो. म्हणे हो येतो. मग एक काम कर, आता मी प्रसन्न झालो, तुला सोडून देतो म्हणे, जीवदान देतो. म्हणे ठीक आहे, तुझी इच्छा, पण एकदा म्हणे मी रावणाचा. काय म्हणला? एकदा रावणाचा मन, तुला सोडून देतो. त्या गंध मादनानं फार गोड उत्तर दिलं, एकदा रावणाचा म्हणून मरण्यापेक्षा 100 वेळा मी रामाचा म्हणून मरेल. त्याला म्हणतात निष्ठा. विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये यसाजी कंक नावाचा एक मावळा होता. कोण? यसाजी कंक. त्याला महाराज त्या ठिकाणी तोफेला बांधलं होतं. आणि तोफेला बांधल्याच्या नंतर महाराज ती तोफ उडवायची होती. आणि त्या सेवकानं सांगितलं, अरे मन एकदा इस्लाम कबूल. त्यानं सांगितलं, 1000 वेळा मी त्या ठिकाणी मारायला तयार आहे हिंदू धर्मामध्ये जाऊन, पण इस्लाम कबूल करणार नाही. त्यावेळेस सांगितलं, अरे एकदा मन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा नाही. म्हणले मी छत्रपती शिवाजी महाराजाचाच मावळा, याला म्हणायचं निष्ठा बुवा. विठाला विठाला. अरे निष्ठा पाहिजे वारकरी संप्रदायावर महाराज. त्या ठिकाणी वैष्णव त्याला म्हणतात. किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आलं, तर त्याचं भजन बंद होत नाही. आणि अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात, मला त्या ठिकाणी सुख मिळालं. वैष्णवा संगती महाराज, संगतीला फार मोठं प्राधान्य. बघा आपल्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला, वाण नाही मात्र. हे कशाचा महिमा आहे? संगतीचा महिमा आहे. म्हणून चांगल्याची संगत केली पाहिजे. एका पाण्याच्या थेंबानं कमळाच्या फुलाची संगत केली, काय दिसू लागला? मोती दिसू लागला. त्याच पाण्याच्या थेंबाने एका शिंपल्याची संगत केली, काय झाला? मोती झाला. त्याच पाण्याच्या थेंबाने एका तापलेल्या तव्याची संगत केली, काय झाला? जळून खाक झाला. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार पतन उद्धार संगाचा महिमा, जजावे आदमा उद्धार संघाचा महिमा, ते ज्यावे आदमा संत सेवी. चांगल्याची संगत केली पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 महापापी सांगितले. कोणते कोणते? पहिला महापापी तो आहे जो चोरी करतो. दुसरा महापापी तो आहे जो जुगार खेळतो. तिसरा महापापी तो आहे जो दारू पितो. किती झाले? 3. कोणते कोणते? मला तूच सांग, तुलाच सांगायला आणलं. कोणते कोणते झाले? चोरी करणारा, दारू पिणारा, पत्ते खेळणारा, आणि चौथा आहे महाराज त्या ठिकाणी परस्त्री गमन करणार. किती झाले? 4. आता 5वा महापापी आहे का? या चौघाच्या संगतीमध्ये जो राहतो तो 5वा महापापी आहे. विठाला विठाला. संगत चांगल्याची केली पाहिजे. महाराज म्हणतात, मी वैष्णवाच्या संगतीत गेलो, परिणाम मला सुख मिळालं. महाराजाला विचारलं, ते सुख तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी काय काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. गायनाचे ओढे आपली आचरले, गायनाचे ओढे आपली आचरले, गायनाचे ओढे आपली आचरले, गायनाचे वडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. महाराज म्हणले, मी गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. काही लोकांना प्रश्न निर्माण होईल, महाराज गायन करणे भक्ती आहे का? गायन करणे 100% भक्ती महाराज. गायन करणे
100% भक्ती आहे. कशामुळे भक्ती आहे? ज्या अर्थी ज्ञानोबराय गायन करायचे त्या अर्थी महाराजची भक्ती आहे. ज्ञानोबराय त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं वाळवंटात, आणि जनाबाईनं असा माईक घेतला होता. कोण हो माईक नव्हती, पण असं समजा की माईक घेतला होता आणि जनाबाई म्हणू लागल्या, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, बोला भंग. आणि त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबराय त्या कीर्तनामध्ये चाली म्हणू लागले. ज्या अर्थी ज्ञानोबराय कीर्तनात चाली म्हणायची त्या अर्थी गायन करणं ही भक्ती आहे. दुसरे नाचणं जाऊ द्या, चाली म्हणण्यानं उद्धार होईल. नाचल्यानं कुठं उद्धार होतो का? नाचल्यानं उद्धार होतो. नाचणं 3 प्रकारचे महाराज. कोणतं? पहिले वरातीतले. किशोर भाऊ वरातीत पाहून नाचतात. काय नसतं महाराज, आतमध्ये टाकलेले असते ती जिरवायची असते. कळलं तर बघा. इथं महाराज अधोगती. दुसरं नाचणं इलेक्शन मधलं. एखादी पडलेली पार्टी तिच्या दारात जायचं, गुलाल उधळायचा, डीजे लावायचं, फटाके लावायचे आणि तिथं नाचायचं. इथं सुद्धा द्वेष आहे, इथं तिरस्कार आहे, इथं सुद्धा अधोगती महाराज. पण तिसरं नाचणं आहे भक्तीचं. नाचू कीर्तनाची रंगी. इथं नाचल्याच्या नंतर उद्धार होतो महाराज. कोणाचा उद्धार झाला? आमच्या मीराबाईचा उद्धार झाला. मीराबाई पायात घुंगर बांधायच्या, हातामध्ये तंबुरा घ्यायच्या आणि गोपाल श्रीकृष्णाच्या मूर्ती पुढे नाचायचे महाराज. पग घुंगर बांध मेरा नाची रे, पग घुंगर बांध मेरा नाची रे. पायामध्ये घुंगर बांधायच्या, हातामध्ये तंबुरा घ्यायच्या आणि मीराबाई नाचायच्या महाराज. इतक्या गोड नाचायच्या महाराज. परंतु मीराबाई जोपर्यंत लहान होत्या तोपर्यंत मीराबाईचं नाचणं लोकांना आवडलं. मीराबाई मोठ्या झाल्या की मीराबाई लोक नाव ठेवू लागली. नाव ठेवणं लोकांचा गुणधर्म असतो महाराज. अहो किती चांगलं काम करा तुम्ही, किती चांगलं वागा, अहो किती चांगलं काम करा, किती चांगलं वागा, 30% लोक तुमच्या विरोधात असतात हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून आपलं काम आपण चांगल्या प्रकारे पार पाडायचं. नाव ठेवणाराकडे लक्ष द्यायचं नाही. लोक नावच ठेवीत असतात बघा. नाव ठेवणं लोकांचा गुणधर्म आहे. आता उदाहरणार्थ बघा, आता इथं कथा चालू आहे दिदींची कथा चालवेन. कथेमध्ये एखादं जर गीत निघलं तर त्या दिदी जर म्हणल्या उभं राहा बरं, पावल्या खेळा, फुगड्या खेळा, मग काय होतं महाराज, एखाद्या आजीला वाटतं आपण 1.5 तास झालं खाली बसलो, जरा पाय मोकळे करावेत म्हणून ती आजी उठून उभी राहते, तिच्या पद्धतीने ती पावल्या खेळते. तिच्या मनात काहीच नसतं. पण ह्या बाकीचे का म्हणतात, मा या डंगरीला या वयामध्ये नाचायला ओपतं का? म्हणतात ना. अहो म्हणतात महाराज, नाव ठेवणं लोकांचा गुणधर्म आहे. मीराबाईला सुद्धा लोक नाव ठेवू लागले महाराज. काय म्हणू लागले, लोक कहे मीरा हुई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. लोक नाव ठेवू लागले महाराज. काय म्हणू लागले मीराबाई, मीरा दीवाने हो गए रे, मीरा मस्ताने हो गए, श्याम रंग में रंगी चुनरिया, ओ मीरा दीवाने हो गए रे, मीरा मस्ताने हो गए. मीरा पागल झाले, मीरा वेडी झाले, मीरा नाचते. लोकांना नाव ठेवणं महाराज यात काय नवले. बापान नाव ठेवलं कोण? बापानं. मीराबाई सांगितलं मीरा नाचणे संस्कृती नाही. मीराबाई कुठे नाचायच्या? भजनात, कीर्तनात, संकीर्तनात. आमची मीरा तर तिथं स्टेजवर नाचली. कुठं? 26 जानेवारीला गॅदरिंगला चांगलं गाणं घेतील महाराज, त्या स्टेजवर नाचती. आणि आमचा बाप म्हणतो वा 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 मै काय ताई काय सुंदर नाचली. नाचणे संस्कृती आमची. अरे या जगाच्या पाठीवर असे हजारो राजे झाले जे बाई नाचवणारे. जगाच्या पाठीवर हजारो राजे झाले बाई नाचवणारे, पण जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला, तो बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या वंशातले आम्ही महाराज. नाचणं ही परवानगी नाही, नाचणं ही आमची संस्कृती नाही. मीराबाई त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी भजनात नाचत होते, तर बापाने विरोध केला. मीराबाई 20 पे 20 मरायला तयार होय. राणाजीने भेजा 20 का प्याला. 20 प्यायला दिलं महाराज. 20कडे पाहिलं, मीराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. मीराबाईला विचारलं का रडताय? काहे तेरी आँखियों में पाने, काहे तेरी आँखियों में पाने हो,
कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी 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 मेरा प्रेम दीवानी मेरा श्याम दीवानी. मीराबाईला विचारलं, मीराबाई का रडताय? मीराबाईने सांगितलं, मी याच्यासाठी रडते, मी माझ्या गोपाल कृष्णाच्या भजनामध्ये नाचते, तर मला विष प्यायला दिलं, मी जर हे विष पिलं, मी जर मृत्युमुखी जर पडले तर मागून येणारी पिढी माझ्या भगवंताच्या भजनात नाचणार नाही, भजन म्हणणार नाही, म्हणून मला भीती वाटत आहे. मीराबाईचा तो भाव भगवंतानं जाणला आणि त्या विषयाचं रूपांतर अमृतात केलं. मीराबाईचा उद्धार झाला. बाबा, मीराबाईचा देह काळा पडायला पाहिजे होता, पण तसं नाही झालं. गोपाल कृष्णाची दगडाची मूर्ती काळी झाली महाराज. कशामुळं? फक्त महाराज मीराबाई भजनात नाचत होत्या. नाचण्याने सुद्धा उद्धार होतो. म्हणून महाराज म्हणतात, गायनाचे उडे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे बघा, गाऊ नाचू विठू तुझा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गाण्याची पद्धत आहे, नाचण्याची पद्धत आहे, उड्या मारण्याची पद्धत आहे. म्हणून महाराज म्हणतात, मी गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला गात असताना, उड्या मारत असताना, नाचत असताना काही लाज गीच? हा लाज भय शंका दुरावी मना, 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 लाज भय शंका दुरावी मना. लाज भय शंका दुराविला मान, नकडे साधन या परते. तुकाराम महाराजाला भगवान परमात्म्याने सांगितलं. का हो तुकाराम महाराज, तुम्ही वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ माणसं आहेत, तुम्ही जरा चांगलं वागलं पाहिजे, कारण तुमच्याकडे पाहून समाज जीवन जगतो. कारण मोठे माणसं चांगले वागले की त्याचा आदर्श लहान माणसं घेत असतात. ज्ञानोबराय म्हणतात, येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते. म्हणून मोठ्या माणसानं चांगलं वागलं पाहिजे. कोण? मोठ्या माणसानं. मोठा माणूस बिघाडा की लहान बिघडत असतात. तुकाराम महाराजाला विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही मोठे वारकरी संप्रदायातले, मग तुम्हाला नाचत असताना, उड्या मारत असताना काही लाजगीत? महाराज म्हणले, आता आमची अवस्था पुढे गेली, माग आणू नको. बघा, ज्याला खरा परमार्थ करायचा ना त्यानं लाज सोडली पाहिजे. काय सोडलं पाहिजे? लाज. आपल्या भाषेत बोलू का? आपल्या भाषेत बिनलाज झालं पाहिजे. म्हणून काय झालं पाहिजे? बिनलाज. तुकाराम महाराजाला गाढवावर बसवलं होतं लोकांना. कशावर? गाढवावर बसवलं. पण तुकाराम महाराज म्हणले, गाढव का असना आम्ही त्याला घोड समजू. गाढवाचे घोडे आम्ही करू नदी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे.